माझे मित्र साजन बेद्रे यांची सुंदर अशी संकल्पना। हा तर इथं बसलेल्या सर्वांना प्रश्न आहे माझा, व्हीआयपी या शब्दाचा अर्थ कोणा कोणाला माहिती आहे? हात वर करायचा। व्हीआयपी कशाला म्हणतात? इंग्रजी 3 शब्द आहेत, याचा लॉंग फॉर्म हा तर ऐकूया। व्ही म्हणजे व्हेरी, व्हेरी म्हणजे फार, आय म्हणजे इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट म्हणजे अतिशय महत्वाचा, आणि पी म्हणजे पर्सन, पर्सन म्हणजे व्यक्ती। बाबासाहेबांनी आम्हाला अतिशय महत्वाचा व्यक्ती बनवला संविधानाच्या माध्यमातून, म्हणून या गीताचे कवी साजन बेद्रे यांची सुंदर अशी संकल्पना की बाबासाहेबांच्या कृपेने आमचं राहणं पिणं खाणं जगणं कसं बदललं सादर करता लक्ष असावं। चलो पैगंबर भीम हम दलितों में पैदा न होता तो हम दलितों का कोई सहारा न होता। अंधेरा अंधेरा छा जाता हमें जिंदगी में और हमें रोशनी का ये नजारा न होता। अरे बाबा साहेबान दिलं रे बाबा साहेबान,
या कडव्याचा अर्थ सांगतो तुम्हाला. जीर्ण चालीरीती म्हणजे अतिशय जुनी चालीरीती. पूर्वी काय होतं बघा, की भल्या भल्यानं निवडून आणतोस करून या मतदान साजन बेदरे म्हणतात. पूर्वी काय होतं, राजा जन्माला यायचा, सचिन भाऊ, राजा जन्माला यायचा तो राणीच्या पोटामधून, बरोबर आहे का. मग तो राजा कसला का असं ना, माझ्यासारखा इंद्र असो किंवा आमच्या सूर्यासारखा देखील असो, माझ्यासारखा काळा असो किंवा आमच्या विद्यासारखा गोरा असो, परंतु तो राजाच राहायचा. परंतु बाबासाहेबांनी त्या राणीचं ऑपरेशन केलं, तेव्हापासून राजा जन्म घ्यायचा बंद झाला. आता राजा कुठून जन्माला येतो, मतदानाच्या पेटीमधून. कारण बाबासाहेबांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला. मग राजा कुणाला घडवायचा, भिकारी कुणाला घडवायचा आहे, हे आमच्या हातामध्ये आहे. म्हणून या गीताची कवी आदरणीय साजन बेदरे म्हणतात, अरे जीर्ण चालीरीती चिर चालती बुडवली, जीर्ण चालीरीती चालती बुडवली, जीर्ण चालीरीती चालती बुडवली, वाया गेली असती पिढी माझ्या भिमाना घडवली, वाया गेली असती पिढी माझ्या भिमाना घडवली, वाया गेली असती पिढी माझ्या भिमाना घडवली. आज भल्या भल्यानं आणि निवडून आणतो, अरे भल्या भल्यानं निवडून आणतोस करुणीय मतदान, करुणीय मतदान. हे भी बाबासाहेबांनी दिलं रे, बाबासाहेबांनी, बाबासाहेबांनी दिलं रे, बाबासाहेबांनी, बाबासाहेबांनी दिलं रे, बाबासाहेबांनी, बाबासाहेबांनी दिलं रे, बाबासाहेबांनी. साजन बेंद्रेला जर इथं आणायचं म्हणलं तर कमीत कमी 5 लाख मोजावं लागतं. तर साजन बेंद्रे कोण आहे, चांगला कवी आहे, परंतु सुरुवात त्याची आराधी. अंबाबाईचे येडाबाईचे गाणे गायचे. साजन बेंद्रेने सुद्धा ओळखलं की बाबासाहेबांच्या नावामध्ये ताकद काय आहे. 1000 गाणे अंबाबाईचे येडाबाईचे गायले, परंतु मान सन्मान मिळाला नाही. परंतु बाबासाहेबाच्या एका गाण्याने करोडपती अब्जपती झाला. कारण साजन बेंद्रेने सुद्धा ओळखलं की बाबासाहेबाच्या नावामध्ये ताकद किती आहे. एका गाण्यामुळे त्याचं जीवन सुधारलं. म्हणून साजन बेंद्रे सुद्धा म्हणतो, अरे आठवा जुना काळ कुणी जवळ येत नव्हती, बेरजे शंकर देवराव पांगरेकर यांच्याकडून या गीतासाठी अनमोल असे 100 रुपयाची भेट आहे. मंडळ आभारी आहे. धन्यवाद.